टोप्या घेत असतात। मग तो असं गावात पूर्ण गावात टोप्या विकत 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 खूप थकून जातो। मग तो काय विचार करतो, तर चला आता आपण या झाडाच्या खाली थोडासा विश्राम करून घेऊया। मग तो एका झाडाच्या खाली बसला। मग तिथे बसला बसला मग तो खूप थकलेला असतो गावात फिरून फिरून। मग तो काय करतो, थोडंसं लोळून घेतो, झोपून घेतो। मग त्या झाडावर खूप सारे काय असतात, माकडे। मग ते माकड त्या टोपीवाल्याला बघत असतात, तर हा टोपीवाला इथे झोपलेला आहे। मग ते माकड विचार करतात, हा तर झोपून गेलेला आहे, मग याच्याकडे झोल्यामध्ये काय आहे। मग त्या माकडांना त्यांनी झोल्यामध्ये बघितलं तर टोप्या होत्या। मग टोपीवाल्याचे झोल्यामधल्या सगळ्या टोप्या कोण घेऊन गेलं, माकडे। मग ते माकडाने त्या टोप्या घेतल्या आणि आपापल्या डोक्यात टोप्या घालून घेतल्या। मग अचानक टोपीवाल्याचे डोळे उघडले आणि बघतो माझ्या झोल्यात तर एकही टोपी नाही, माझ्या टोप्या कुठे गेल्या, तर शोधू लागला। मग त्याने एकदम बघितलं वरती, तर माकडं वेगवेगळ्या कलरच्या टोप्या घालून हे खेळत होते। या फांदीवरून त्या फांदीवरून असे खेळू लागले। मग टोपीवाल्याने युक्ती केली की मी यांना जर दगड मारले तर ते टोप्या मला खाली मारून फेकतील ना। मग टोपीवाल्याने काय केले, दगड मारून फेकले। मग ते माकडाने पण काय केले, टोपीवाल्याला टोप्या मारून फेकल्या। मग त्याने लवकर लवकर त्या टोपल्या सगळ्या उचलल्या आणि आपल्या झोल्यामध्ये बांधल्या आणि तो परत गावाकडे निघून गेला। गोष्ट सांग परिदी। एक कावडा होता, त्याला पाण्याची तहान लागली होती। तो जंगलात राहत होता। तिथं जंगलात पाणी नाही होतं, तो पाणी ढूंढत होता ना, त्याला एक मटकं दिसलं। त्याच्यामध्ये पाणी कमी होतं ना, तर त्याला आजूबाजू दगड दिसले। त्याने दगड मटक्यात टाकले, मग ना पाणी वरती आलं, तो पाणी पिऊन उडून गेला। व्हेरी गुड, टाळ्या वाजवा परिदीसाठी। सचिन कासवाची गोष्ट। एक ससा होता आणि एक कासव होता। ससा कासवला सांगायचा की आपण पळण्याची शर्यत लावू। मग ते शर्यत लावली त्यांनी। मग लगेच तो ससा आहे ना फासमध्ये पळायचा आणि कासव हळूहळू पळायचा। आणि मग आहे ना ससा झोपून गेला झाडाखाली। मग लगेच ससाने बघितलं, हा तो धीरे धीरे येतोय। मग लगेच कासवनी सस्याला कासव जिंकून गेला। व्हेरी गुड, ससा झोपलेलाच राहून गेला ना आणि कासव जिंकून गेला। चला आता इथे नाव लिहायचंय। नेम म्हणजेच आपलं स्वतःचं नाव। काय नाव आहे ग तुझं? परिदी संतोष निकम। व्हेरी गुड। स्कूलचं नाव ग दीदी? झेडपी क्लस्टर स्कूल अर्थे खुर्द। काय आहे? झेडपी क्लस्टर स्कूल अर्थे खुर्द। लिहा मग तिथे। मग त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व करायचं आहे गणित, प्लस आणि मायनस, राईट। 1 2 सगळ्यांना येतं? 1 2 येतं ग? ज्याला 1 2 येईल त्याला गणित सोडवता येईल। काय आहे? प्लस आणि मायनस, बरोबर। मग आता पहा 30 प्लस 5। मग आपल्या डोक्यामध्ये 30 ठेवायचं, बरोबर। ठेवलं। 30 नंतर काय येतं? 14 15 16 17 18। राईट द आन्सर। काय येणार? 18। बघा आता 2 प्लस 3 किती झाले? 5। 3 प्लस 1 4। व्हेरी गुड। आता 5 मधून 4 मायनस करायचे, मग किती उरले?
मायनस करायचं आहे. मग बघा हा 1 मायनस केला तर किती उरले 4. मग तिथे आन्सर लिहायचा 4 आणि हा 1 जसाच्या तसा लिहा. 5 मधून 4 गेले तर 1 आणि 1 जसाच्या तसा